रिसेंटली रणदीप हुड्डा यांचा सावरकर मूव्ही बघायला गेलो होतो. तर विचार केला की चला मूव्ही तुमच्यासोबत शेअर करावा आणि रिव्ह्यू तुम्हाला सांगावा. तर ॲक्च्युली याच्यामध्ये 1857 ते आपला भारत स्वतंत्र होईपर्यंत तर ही पूर्ण म्हणजे 100 वर्षाची जर्नी याच्यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. आणि मूव्हीबद्दल सांगायचं झालं तर ॲक्च्युली आत्तापर्यंत आपल्याला माहिती होतं की भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते अहिंसावादाने मिळालं. म्हणजे महात्मा गांधीजींचं आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. पण त्याच्याचबरोबर अजून एक अशीही गोष्ट आहे की काही क्रांतिकारी लोकांनी हिंसा करूनसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि तितकेच प्रयत्न केले की त्यांचे विचार असे होते की फक्त म्हणजे जो जुलूम ते लोक आपल्यावर करतायत तो जुलूम सहन करून किंवा अहिंसावादाने आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, तर आपल्यालाही तसंच प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एका चांगल्या आर्मीची गरज आहे. त्यासाठी बॉम्ब म्हणा, बंदुका म्हणा यांची गरज आहे, चांगल्या मिलिटरीची गरज आहे. आणि त्यांचं पण काम म्हणजे नेशन बिल्डिंगसाठीच त्यांनी पण खूप जास्त क्रांतिकारी केली. आणि हा मूव्ही पूर्ण स्वातंत्र्यवीर सावरकरांशी रिलेटेड आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि सांगायचं म्हणजे काय, लिटरली म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना इतकं मातृभूमीविषयीचं प्रेम त्यांचं अतोनात दाखवलेलं आहे. आणि खरंच म्हणजे काळ्या पाण्याची सजा त्यांना होते आणि म्हणजे इतके त्यांच्यावरती अत्याचार केले जातात, पण तरीसुद्धा ते तुटत नाहीत. इतकं अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं की कसं त्यांनी इतका सगळा अन्याय सहन केला असेल. पण देशाविषयी प्रेम, स्वातंत्र्य मिळण्याविषयी प्रेम खरंच म्हणजे खूप जास्ती सांगू शकत नाही मी शब्दांमध्ये. तर मूव्ही एकूण खूप चांगला आहे, पण लहान मुलांना कळेल का नाही सांगता येत नाही. कारण जो मूव्ही आहे ना त्याच्यामध्ये सगळा असा अंधारात दाखवला आहे. आणि ती एकच गोष्ट मला आवडली नाही. कारण ठीक आहे, जुन्या काळामध्ये त्यांना ते दाखवायचं असेल की जुन्या काळामधला मूव्ही आहे, त्यामुळं त्यांनी असं एकदम डार्कमध्ये दाखवलं असेल. पण ठीक आहे, म्हणजे थोडंसं तरी उजेड असलं असताना तर अजून म्हणजे मजा आली असती असं मला पर्सनली वाटतं. आणि त्या काळीसुद्धा म्हणजे त्यांनी बॅरिस्टर ही पदवी म्हणजे बॅरिस्टर होते ते. आणि तिकडून त्यांनी शिक्षण घेतलं होतं लंडनमधून, फॉरेनमधून. आणि म्हणजे इतके ते एज्युकेटेड असूनसुद्धा म्हणजे इंग्रजांनी काही रूल्स वगैरे चेंज करून त्यांच्या शिक्षा वगैरे बदलल्या. म्हणजे इतका सारा अन्याय त्यांच्यावरती केला आणि तरीसुद्धा म्हणजे ते खंबीरपणे उभे राहिले. आणि तिथूनसुद्धा त्यांनी जेलमध्ये सुद्धा किती धडपड केली. आणि खरंच म्हणजे आज त्या लोकांनी एवढे प्रयत्न केले, कदाचित म्हणूनच आज आपण इतकं छान लाईफ जगतो आहे. आणि त्यासाठी तरी आपण जाऊन हा मूव्ही बघितला पाहिजे, बरोबर आहे ना. की ओव्हरऑल मूव्ही चांगला आहे, फक्त तेवढा एकच ड्रॉबॅक मला वाटला. तर तुम्ही बघू शकता मूव्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि बाकी ॲज सच एंटरटेनमेंट जर तुम्ही म्हणत असाल की खूप सॉंग्स किंवा असं काही नाही आहे, प्रॉपर फक्त मूव्ही आहे. म्हणजे त्यामध्ये गाणी वगैरे काही नाही आहेत. चांगला आहे पण मूव्ही ओव्हरऑल तुम्ही बघू शकता. तर असा हा सुंदर पॅट्रिऑटिक मूव्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.